नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकांच्या वजाबाकीवरील उदाहरणे। त्यामधील आज आपण पहिलं उदाहरण घेत आहोत 289.472 वजा 342.729 बरोबर किती? आता दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना मोठी संख्या किंवा कोणतीही वजाबाकी करत असताना मोठी संख्या वरती घ्या, छोटी संख्या खाली घ्या। 289 पेक्षा 342 मोठे आहे, त्यामुळे आपण वजा 342.729 वरती लिहिणार आणि प्लस 289.472 खाली लिहिणार। या दोघांमधला आपण घेणार फरक। मग दोघांमधला फरक बघा, 9 मधून 2 गेले तर राहतील 7। आता 2 मधून 7 जाणार नाही, इथं राहतील 6, इथं होतील 12। 12 तून 7 गेले राहिले 5, 6 मधून 4 गेले राहिले 2, दशांशाखाली दशांश घ्या। इथं 2 मधून 9 जाणार नाही, इथं राहिले 3, झाले 12 आणि 12 मधून 9 गेले तेव्हा शिल्लक राहतील 3। 3 मधून 8 जाणार नाही, इथं राहिले 2, इथं झाले 13। 13 मधून 8 वजा केल्यास शिल्लक राहतील 5 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा। म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वजा 53.257 हे बरोबर आलेलं आहे। अजून एक उदाहरण आपण बघू। बघा उदाहरण क्रमांक 2, 893 वजा 893.772 वजा 983.277 बरोबर किती? आता या ठिकाणी 893 पेक्षा 983 मोठी संख्या आहे, वजा 983 वरती लिहा पॉइंट 277, छेदामध्ये प्लस किंवा वजाबाकी करत असताना खाली प्लस 893.772। इथं आपण यांची वजाबाकी करणार। 7 मधून जर आपण 2 वजा केले तर राहतील 5, 7 मधून 7 गेले राहिले 5, 2 मधून 7 जाणार नाही, इथं राहिले 2, इथं झाले 12, 12 मधून 7 गेले राहिले 5, पॉइंट खाली पॉइंट घ्या। इथं 7 राहतील, इथं 12 होतील आणि 12 मधून जर आपण 3 वजा केले तर 9 राहतील। 7 मधून 9 जाणार नाही, इथं राहिले 8, इथं झाले 17। 17 मधून आपण 9 जर वजा केले तर राहतील 8, मोठ्या संख्ये चिन्ह मायनस 89.255 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण बघा, 3 नंबरचं उदाहरण आहे 7874.245 वजा 5390.271 बरोबर किती? आता या ठिकाणी 7884 आणि 5390 यामध्ये 7874 मोठी संख्या आहे, पॉइंट 245 ती प्लस आहे आणि मायनस संख्या आहे 5390.271। मग आता आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार। 5 मधून 1 गेला तर राहतील 4, 4 मधून 7 जाणार नाही, इथं राहिला 1, इथं झाले 14। 14 मधून 7 गेले राहिले 7, 1 मधून 2 जाणार नाही, इथं राहिले 3, इथं झाले 11। 11 मधून 2 वजा केले राहिले 9, पॉइंट खाली पॉइंट घेतला। 3 मधून 0 गेला राहिला 3, 7 मधून 9 जाणार नाही, इथं राहिले 7, इथं झाले 7, इथं झाले 17। 17 मधून 9 वजा केले तर राहतील 8, 7 मधून 3 गेले तर राहिले 4, 7 मधून 5 गेले तर राहिले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, ती देण्याची आवश्यकता नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांची वजाबाकी कशी करावी या उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे।
व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ पाहून तुम्हाला काही उदाहरणांमध्ये काही बदल करायचा असेल किंवा अजून नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ घेऊन यायचा असेल तर तसं मला कमेंटमध्ये सुचवा. आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलची लिंक मात्र शेअर करायला विसरू नका. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.